तुम्ही कधी विचार केलाय का इंजिन पॉवर कसा तयार होतो, फ्रीज आतून थंड कसा राहतो किंवा पॉवर प्लांट इलेक्ट्रिसिटी कसं बनवतं? द आन्सर लाईज इन इंजिनिअरिंग थर्मोडायनामिक्स. खूप पूर्वी माणूस फक्त हीट अनुभवत होता. आग ताप देणे, पाणी उकळणे, स्टीम तयार होते, बट हीट कसं वर्क मध्ये बदलतं हे कोणालाच माहिती नव्हते. 18वी सेंचुरी मध्ये स्टीम इंजिन आले. दे पॉवर्ड फॅक्टरीज अँड ट्रेन्स, पण इफिशियन्सी कमी होती. सायंटिस्ट विचार करू लागले की हीट किती युजफुल होते. साधी कॅर्नॉट यांनी सांगितले की हीट इंजिनची एफिशियन्सी लिमिट असते. नॉट ऑल हीट कॅन बी कन्वर्टेड इनटू वर्क. दिस आयडिया स्टार्टेड थर्मोडायनामिक्स. देन कम द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड ऑर नॉट बी डिस्ट्रॉइड, ओनली कन्वर्टेड. हीट आणि वर्क एकाच एनर्जीचे फॉर्म्स आहेत. नेक्स्ट द सेकंड लॉ एक्सप्लेन डायरेक्शन. हीट ऑलवेज फ्लो फ्रॉम हॉट टू कोल्ड. एंट्रोपी इंक्रीजेस. त्यामुळे 100% इफिशियंट मशीन इम्पॉसिबल आहे. थर्मोडायनामिक्सने टेम्परेचर, प्रेशर, इंटरनल एनर्जी आणि एंट्रोपी डिफाइन केली. इंजिन, रेफ्रिजरेटर, कंप्रेसर्स, टर्बाइन सगळं थर्मोडायनामिक्स वर चालतं. फ्रॉम कार इंजिन टू रॉकेट, फ्रॉम एसी टू पॉवर प्लांट. थर्मोडायनामिक्स कंट्रोल एनर्जी कंझर्वेशन. इंजिनिअरिंग थर्मोडायनामिक्स टीचेस अस हाऊ एनर्जी फ्लो अँड हाऊ वर्क इज प्रोड्यूस.